माथेरानमध्ये प्लास्टिकचा वाढता वापर आता पर्यावरणासाठी गंभीर समस्या बनत चाललाय। विशेषतः पावसाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये दाखल होत असतात। यावेळी वापरले जाणारे यूज अँड थ्रो प्लास्टिक रेनकोट मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे कारण ठरत आहेत। या प्लास्टिक कचऱ्यामुळे माथेरानच्या पर्यावरणाला आणि नैसर्गिक सौंदर्याला मोठा धोका निर्माण होत असल्याची बाब समोर आली आहे। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन माथेरान गिरीस्थान नगर परिषदेकडून प्लास्टिक रेनकोटवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला। या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली माथेरान व्यापारी असोसिएशन सोबत महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी नियोजन सभापती शिवाजी शिंदे आणि मनोज खेडकर यांनी प्लास्टिकमुळे होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। आणि त्यामुळे माथेरानचं पर्यटन आपण इको सेन्सिटिव्ह झोन या क्षेत्रामध्ये येत असताना या ठिकाणचं टुरिझमवरती हे गाव अवलंबून असताना अशा प्रकारचं ज्या प्रकारचं प्लास्टिक या शहरामध्ये पसरलं होतं त्याच्यामुळे निश्चित या शहराचं सौंदर्य खराब झालं होतं। या शहरामध्ये नव्याने जी काही वनसंपदा वाढते त्याचाही त्याच्यामधून नाश होत होता। आणि एकूण या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं होतं की अशा प्रकारच्या प्लास्टिकवरती ही बंदी यायला पाहिजे। आपण सगळे व्यापारी एकदम सुज्ञ आहेत। वर्षभर आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचा धंदा करत असतात। माथेरान नगरपालिकेची कायम आपल्याला मदतीची भूमिका माथेरानकरांच्या विषयी राहिलेली आहे। परंतु जेव्हा माथेरान नगरपालिका या शहराच्या सौंदर्याच्या विषयी जेव्हा असा काहीतरी निर्णय घेते त्यावेळेस या शहरातले नागरिक म्हणून या निर्णयाचं आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्वागत व्हायला पाहिजे। रेनकोटमुळे हवाक झालेला आहे दस्तुरीचा, येताना सुद्धा हवाक झालेला आहे कारण सगळे तिथं गर्दी होते आणि जाताना सुद्धा हवाक झालेला आहे। तो रेनकोट टाकायचा माणूस तो रेनकोट टाकतो एवढ्यासाठी कारण त्याला तो 50 रुपये 60 रुपये काय किती रुपयाला मिळतो 80 रुपये क्वालिटी 30 रुपये ते 80 रुपयात मिळत असेल तर तो म्हणतो एक वन वे थ्रो करू। जर तो रेनकोट महाग असेल तरच तो व्यवस्थित सुरक्षितपणे घरी घेऊन जाईल। हे आमच्या डिस्कशन मधला महत्वाचा भाग होता। तो 250-300 रुपयाचा रेनकोट असेल तर तो मुंबईत जाऊन सुद्धा वापरेल। आणि माथेरानला येणारा पर्यटक हा आपल्याला आपण असाच का विचार करायचा की आपल्याकडे येणारा पर्यटक हा एकदम लोअर मिडल क्लासचा आणि गरीबच पर्यटक राहील आणि आपण असा विचार केला तर आपण सुद्धा तेवढेच गरीब राहू। आपल्याला पर्यटक बदलायचा आहे तर आपल्याकडे अशा प्रकारे स्ट्रिक्ट झालोय, आम्ही प्लास्टिक फ्री झालोय। हे संदेश जोपर्यंत मुंबई आणि इकडच्या वरच्या क्लासमध्ये जात नाही तोपर्यंत तो क्लास माथेरानमध्ये येणार आणि तो क्लास यायचा असेल अब्बासभाई तर 10-15-20 हजारचा स्वस्त जर का तुम्हाला झाला असेल तर तो आपल्याला काय करायचं ते कुठंतरी तुम्हाला वेगळी कमाई होऊ शकते। तो माल परत घेण्यासाठी करता येईल। पण तुम्ही माल एकाने आणलाय आणि त्याच्यासाठी ही बंदीच जर का उठवली गेली तर या गावात परत काही होणार नाही। आपल्याकडे आज निर्णय होतो, दुसऱ्या दिवशी लोक येतात आणि मग त्या सगळ्या निर्णयावरती पाणी फिरत जातं की अशा पद्धतीने आम्ही कसं करायचं। मी काय म्हणतो साहेब की आम्ही काय तुमच्या निर्णयाच्या अगेन्स्टमध्ये नाही आहे। आम्ही आमचा सगळा पाठिंबा आहे तुम्हाला। पूर्ण प्लास्टिक बंद झालं पाहिजे ही आमची इच्छा आहे। पण काय होतं आहे आम्ही जानेवारी-फेब्रुवारी खरेदी केलेला माल आहे। त्यासाठी आम्हाला काय तुम्ही अवधी देणार का? म्हणजे कसं आम्हाला असं नाही की आमचं नुकसान करा। आम्ही तुमच्याबद्दल काय हे नाही करत की तुम्ही एकदम निर्णय घेतला। आम्ही तुमच्या निर्णयाला ठाम पाठिंबा आहे। पण आमचं जो काय आहे की तुम्ही एक अवधी द्या आम्हाला की आम्हाला की एवढ्या महिन्यामध्ये की हा जो मागणी पातळ माल अजिबात चालू आमचं एक हे पण जो माल आम्ही काय आणला खरेदी केला तर तुम्ही थोडा अवधी द्या की 1-2 महिने काय त्यानंतर तुम्ही सांगा की ही एक वस्तू आहे ही चालेल पण तुम्ही नंतर तो नाही भेटला तर त्यासाठी तुम्ही फाईन घेऊन तुमचं जे काय असेल ती प्रोसिजर चालवा तेवढीच ना। जर आपण माथेरानचे नागरिक आहोत, माथेरानसाठी आपल्या स्वच्छतेसाठी एक पाऊल उभं राहतंय तर मग तुम्ही थोडंसं नुकसान सहन करा ना। जर आज नुकसान सहन केलं तर ते आपल्या माथेरानसाठी पुढचं आपलं भविष्य चांगलं होईल ना त्याच्यासाठी। त्यानंतर व्यापाऱ्यांनी देखील त्यांची बाजू मांडत नगर परिषदेनं आमचा विचार करावा, आम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे। व्यापाऱ्यांनी सांगितलं की नगर परिषदेकडून आम्हाला पर्यायी रेनकोटचे नमुने उपलब्ध करून द्यावेत। आम्ही ते विक्रीसाठी ठेवण्यास तयार आहोत। यावर मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की येत्या काही दिवसात नगर परिषदेकडून पर्यायी रेनकोटचे नमुने उपलब्ध करून दिले जातील। माथेरान नगर परिषदेने माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोट यूज अँड थ्रो याच्यावरती बंदी आणलेली होती। त्या संदर्भात माथेरान नगर परिषदेमध्ये माननीय नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये 100% यूज अँड थ्रो प्लास्टिकवरती बंदी करण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर
नगराध्यक्षांनी सांगितलं की येणारे पर्यटक असतील किंवा नागरिक असतील त्यांना पावसामध्ये प्लास्टिकच्या रेनकोटच्या वापरासाठी काही सुविधा करायला लागतील. तर शासन अनुषंगाने जे शासनाचा निर्णय आहे कुठल्या प्रकारच्या GSM वापरून रेनकोट वापरता येईल आणि तो सॅम्पल नगर परिषद येत्या 4-5 दिवसामध्ये व्यापाऱ्यांना देणार आहेत आणि त्याच क्वालिटीचा रेनकोट वापरण्यासाठी परवानगी मिळेल. या विषयाचं माथेरान व्यापारी असोसिएशनने स्वागत केलेलं आहे. माथेरान व्यापारी असोसिएशनचा संपूर्ण पाठिंबा माथेरान नगर परिषदेला असेल आणि त्याचबरोबर हा घेतलेला निर्णय नगरपालिकेने त्याच्यावरती चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन करणे गरजेचं आहे. त्यांनी दस्तुरी, नेरळ आणि बाजारपेठमध्ये त्यांचे जे कोण कर्मचारी असेल त्यांना ह्याच्यावरती निगा राखण्यासाठी ठेवणे गरजेचे आहे. माथेरानचे पर्यावरण जपण्यासाठी हा निर्णय किती प्रभावी ठरणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.